Sit straight. Focus on your breathing. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. देणे घेणे सुखची परी हो देव या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे निरमीन माये. 18वा अध्याय. काल आपण पाहिलं की आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की कसं तो स्वतः आणि आत्मा जो ईश्वराचा असतो त्याच्यात काही भेद नाहीये हे त्याला कळतं. आणि त्याच्यामध्येच अजमी, अमरमी, अक्षरुमी, आधेयमी हे सगळ्या ज्या ओव्या होत्या त्या आपण काल ऐकल्या आणि वाचल्या. आणि ऑल्सो ही सेड की जी ज्ञानभक्ती जी आहे
हे म्हणजे हेच की मी आणि आत्मा हा वेगळा नाहीये ह्याचं ज्ञान होणं म्हणजे पाचवी भक्ती, असं काल आपण वाचलं. आणि कालच्या शेवटच्या ओव्यांमध्ये श्रीकृष्ण म्हणाले की तुला जो मला उपदेश द्यायचा होता तो आता संपला हे सांगून. ओके, सो नाव ही इज रॅपिंग इट अप. रॅप करतायत ते आता, ही इज फिनिशिंग इट अप. ओके, काल आणि जवळजवळ 150 वेळा झाल्या, कारण तो मला पार्ट कंप्लीट करायचा होता. मग म्हणे गा सुभटा तो क्रमयोगी या निष्ठा, मी होनी होय पैठा माझा रूपी. मग म्हणे गा सुभटा, मग म्हणे गा सुभटा, हे अर्जुना तो क्रमयोगी. क्रमयोगी काल सांगितलं क्रमयोगी कुठना सांगितलं की गुरु असं बोट दाखवतो की असा चाल, तो जातो, मग तीर्थरूपी विवेकरूपी तीर्थामध्ये बुद्धी धुवणं वगैरे वगैरे, मग विषयांपासून डिटॅचमेंट होणं आणि मग आत्मस्वरूपाकडे आत जाणं, मग योगाभ्यास करणं आणि मग कुंडलिनी जागृत होणं आणि ती सहस्त्रामध्ये ते कॉन्शियसनेस ला त्या प्रकृती बरोबर मिलन होणं आणि अनुभवणं की मी आणि तो वेगळा नाही, हे क्रमयोगी, राईट. आणि मग त्याच्यानंतर तेच ज्ञानाचं दॅट कॉग्निशन इज ऑल्सो कॉल्ड ज्ञानभक्ती. भक्ती भक्त आणि ईश्वर ह्याच्यात द्वैत नाही हे जाणणं म्हणजे ज्ञानभक्ती, बरोबर आहे ना. सो त्याच्यानंतर आता ते म्हणतात की पण ह्या क्रमयोगीची निष्ठा, आणि काल सांगितलं होतं की मग स्लोली ते एस्टॅब्लिश होतं काय की मी तो आहे, मी हा नाहीये म्हणून. दॅट अंडरस्टँडिंग एस्टॅब्लिशेस इन दॅट पर्सन आफ्टर गेटिंग अ ग्लिम्स. आणि काल असंही सांगितलं की त्या क्रमयोगीला जेव्हा ते दर्शन होतं, दर्शन म्हणजे काय, दर्शन म्हणजे सीइंग. दर्शन झाल्यावर काय होतं, त्याचं जो कठीणपणा असतो तो शीतल होतो, शैथिल्य येतं त्याच्यात. हे खायचं नाही, ते खायचं नाही, इज ऍडजस्टिंग अ लिटल बिट बिकॉज वेन द गोल इज अचीव्ड. मग त्यांनी गंगा कशी जाताना खूप उखळ फास्ट असते आणि समुद्रामध्ये स्लो होते, असे वेगवेगळे एक्झाम्पल्स दिले होते. ब्युटिफुली ही हॅज address that whole क्रमयोगी and glimpse, still glimpse. आणि then he's saying की हळूहळू हा क्रमयोगी निष्ठा, आत्मनिष्ठा म्हणजे काय, establishing in that knowledge. What are we established today in? We are established that I am Santosh. That identity, I'm established in that knowledge today. But establishing that I am that consciousness is called Atmanishtha. So he's saying की मी होनी होय पैठा माझा रूपी, माझ्याच रूपी तो मी होऊन जातो. मग स्वकर्माच्या चोखवळी मज पूजा करूनी भली, तेणे प्रसादे या कळी ज्ञाननिष्ठे. स्वधर्माच्या प्रमाणे स्वकर्म करतो तो, आणि ते कर्म करणं म्हणजे पूजा करणं आहे माझं. See, after knowing, that's why in Zen Buddhism also they say before knowing he was chopping wood, after knowing also he was chopping wood. It's not like before knowing he was chopping wood and after knowing he opened an ashram. No, not necessarily. Depends on his nature. He can continue to do that. There are so many who have known and we don't even know about them.
सो मग मज पूजा करुनी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठे. सो ही कीप्स ऑन डुईंग हिज वर्ण आणि आश्रमाप्रमाणे त्रैगुण्याप्रमाणे स्वभाव जो प्राप्त झाला त्याची तो कर्म करतो आणि तीच माझी पूजा आहे. आणि ह्या तशाच कंटिन्युइंग इन दॅट ही बिकम्स ज्ञाननिष्ठ. doesn't have to do anything now separate. ते ज्ञाननिष्ठा येत हातवसे तेथ भक्ती माझी उल्लासे तिया मजसी समरसे सुखिया होय. And when more and more knowledge, in that knowledge he establishes, more and more love comes out of him for me. Because everyone loves thyself the most. म्हणजे भक्ती म्हणजे काय? स्वतःचीच भक्ती. जेव्हा आपल्याला कळतं की मी हा तोच आहे, मग तो त्याला प्रेम करतो म्हणजे स्वतःलाच प्रेम केल्यासारखं असतं. आणि आपण आपल्याला स्वतःला प्रेम करण्यासाठी आपल्याला काही स्पेशल एफर्ट्स घ्यावे नाही लागत. इट्स नॅचरल, राईट? सो सुखिया होय आणि विश्व प्रकाशितया आत्मया मज आपुलिया अनुसरे जो करुनिया सर्वन्नता हो सर्वन्नता सर्वत्रता हे. आणि ही सगळे आत्मा आहेत असंच तो बिहेव करतो सर्वत्र. सांडुनी आपला आडळ लवण आश्रयी जळ का हिंडोनी राहे निश्चळ वायू व्योमी. तो स्वतःचा सेपरेटनेस सोडून देतो आणि ही रिमेन्स डिझॉल्व इन दॅट. जसं मीठ पाण्यामध्ये मिसळून राहतं, जसा वारा खूप वाहतो पण नंतर तो शांत होतो त्या स्पेस मध्येच. असं तैसा बुद्धी वाचा काये तैसा बुद्धी वाचा काये जो माते आश्रवुनी ठाये जो माते आश्रवुनी ठाये. जो माझ्या आश्रयाला येऊन राहतो काया वाचा आणि मनाने. तो निषिद्वेही पिपाये कर्मे करू. त्यांनी निषिद्ध कर्म केली तरी चालून जातं. दिस इज नॉट अ लायसन्स टू डू रॉंग थिंग्स. But because he is not identified, for example, शास्त्रामध्ये लिहिलंय सकाळी आंघोळ करायची, नंतर धावणं करायचं, हे खायचं, ते खायचं नाही, ह्यावेळी असं करायचं, हे असं करायचं. दॅट इज शास्त्रविहित. पण महाराज गजानन महाराज कधी कधी 16-16 तास झोपायचे. मग ते काय शास्त्राविरुद्ध निषिद्ध कर्म करतात म्हणून आपण असं म्हणायचं का? नाही, कारण ही वॉज दिस इज नॉट अ जस्टिफिकेशन फॉर एनिथिंग. दॅट्स वाय इट इज सो ट्रिकी. गजानन महाराज स्वतः नग्न अवस्थेत राहायचे कारण ते तुरीय अवस्थेत असायचे. पण एकदा त्यांचा जो भक्त होता पितांबर, त्याची धोती फाटली होती. त्याला बोलले, काय रे तुला अक्कल नाही का? सो शुड वी कॉल हिम लाईक अ हिपोक्रिट? That would be because of our ignorance. Some people might be still calling him that. Some people call him that. That is just because of their ignorance. सर्वत्र अन्यत्र धर्मात अन्यत्र अधर्मात. कारण ते त्या स्वरूपाशी एकत्र झाले होते जिथे धर्म आणि अधर्म याच्या पलीकडे येते. कोणी स्वतःच्या जस्टिफिकेशन साठी वापरत असेल ना, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. इग्नरंट माणूस जर स्वतःला अनुभूती न होऊन काय हवं ते मनाला करेल, त्याला स्वच्छंदपणा म्हणू शकतो आपण. मनाला हवं तसं वागणं ते वेगळं आणि ह्यांना जे ते स्वतःच मी पणच नसतं ते जे वागतात ते वेगळं. त्यामुळे खूप सांभाळून राहायचं आपल्याला.
जेव्हा आणि आपण आपल्यालाच माहिती असतं आपण कसं वागतो. आपल्यापेक्षा मोठा कोणी साक्षी नसतो. आपण आपल्याला फसवू शकतो. आपल्याला वाटतं आपण जगाला फसवतो, पण आपण आपल्याला फसवत असतो. As long as we don't fool ourselves, it's fine. So ह्या ह्या शब्दाचा अर्थ की मला आश्रय घेऊन आला. मग चूक केली तरी काही नाही. ते विरघळून जाते ते. हं. परी गंगेच्या संबंधी विधी आणि महानदी एक देवी माझ्या बोधी शुभाशुभी शुभाशुभांसी शुभा अशुभांसी गंगा आहे. गंगेमध्ये वेगवेगळे काही घाण वगैरे असं पण येतंय. पण शेवटी मध्ये गंगाच होते ना. तसं आहे. तसं आहे ते. का बावने आणि गुरे हानी वाढू तवची सरे जवन घेपती वैश्वानरे कवळुनी दोन्ही चंदनाचं लाकूड आणि दुसरं सागाचं लाकूड किंवा ह्याचं लाकूड, त्याचं लाकूड हे जळेपर्यंत सेपरेटनेस असतं. एकदा वन्हीमध्ये, अग्नीमध्ये जळलं की सगळं एकच असं. नाना पांचिके आणि सोळे हे सोनया तवची आले जव परीचा अंग मेळे एकवटीना एकवटीना एक असं सोनं आहे, एक दुसरं सोनं आहे. पण परीस लागलं की सगळं प्युअर सोनं होतं. परीस लागला की काय मग ते आधी कसं होतं, नंतर कसं होतं असं नाही. तैसा शुभाशुभ ऐसे शुभा अशुभ ऐसे हे तव हे तव चिवरी आभासे जव येकून प्रकाशे सर्वत्र मी जोपर्यंत सर्वत्र मी हा प्रकाश येत नाही तोपर्यंत शुभ आणि अशुभ असतं त्याची नंतर नाही. अगा रात्री आणि दिवो हा तवची द्वैत भावो जवनगिरी जवनरिगी जो गावो गबस्तीचा रात्री आणि दिवस जोपर्यंत सूर्य नसतो तोपर्यंतच असतं हे डिस्टिंक्शन. सूर्य असतो तेव्हा काय आहे रात्र नसतेच. देयर इज नथिंग, नो ड्युअलिटी. म्हणून माझ्या भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी जाऊनी बैसे तो पाटी सायुज्याच्या सायुज्य म्हणजे त्याच्याजवळ सायुज्य मीन्स क्लोज. सो बेसिकली वेन अ पर्सन हू हॅज अंडरस्टूड or cognized himself, true self, then whatever karma he does, he gets closer to me or he is close to me. किरीटी अर्जुन देशे काळे स्वभावे वेचू जयान संभवे ते पद माझे भावे पावे अविनाशतो देश स्पेस काळ टाइम स्वभाव गुणांस ह्याच्या पलीकडे जे आहे this particular my state which is does not fall into the paradigm of time space and gunas that place he reaches who the one who has cognized his true self. किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता लाहे तेणे न पविजता लाभू कवणू असे. जेव्हा तो मी कोण आहे म्हणजे स्वतः कोण आहे याची अनुभूती घेतो मग त्याच्यानंतर त्याला अजून काय हवं असणार. काही त्याला नको हवं असतं. काही नको हवं असतं. या कारणे गातुवा सर्व कर्म आपुलिया माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासू कीजे. दिस इज द रिझन Arjuna, all the actions that you do, please submit it to me. हे धनंजया तू जी पण कर्म करतोस ती तू माझ्याकडे अर्पण कर. जाणता राजा जो आहे आपला शिवाजी महाराज त्यांनी तेच केलं ना. रामदास स्वामींच्या पायी सगळी कर्म अर्पण केली. ते त्यांचे डिरेक्टर होते, ते त्यांचे गुरु होते. तुम्ही बघता ना चित्र असं बोट दाखवतात. ही फॉलोड हिम.
राजा घडवला त्यांनी. रामदास स्वामींनी राजा घडवला. मूर्ख आहेत लोक जे ब्राह्मण आणि क्षत्रियामध्ये भांडत राहतात. रामदास स्वामी कुळाने जरी ब्राह्मण असले तरी काय, पण ते तर संन्यासी होते. शिवाजी महाराजांनी सगळी कर्म त्यांच्या पायी ठेवली होती, म्हणून ते जाणता राजा झाले. ते जाणता राजा होते म्हणून ते असं करू शकले. He had knowledge, otherwise he cannot, right? So संन्यासू की, आता हे खूप महत्वाचं ऐका, सगळंच महत्वाचं आहे, पण ही सेम परितोची संन्यासू वीरा करणीयेचा झणे करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे तोच संन्यासी आहे हे अर्जुना, जो करतो पण आत्मविवेक चित्तवृत्तीत ठेवतो. आत्मविवेक, आत्मा अनात्मा ह्याचा विवेक म्हणजे आत्मविवेक, तो चित्तवृत्तीत नेहमी ते असतं. मग तेणे विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखी जेल. मग जे कर्म करेल ते निर्मळ असेल, कारण तो माझ्या स्वरूपात ना दॅट ऍक्शन इज हॅपनिंग, इट इज हॅपनिंग डिरेक्टली थ्रू मी. आणि कर्माची जन्म भोये प्रकृती जे का आहे आपण याहुनी बहुये देखसी दूरी. आणि ही जी कर्म होत आहेत ती प्रकृती करतोय हे ते साक्षी होऊन तो he can see that, he can start seeing that difference. तेच प्रकृती आपण पया वेगळी उरे धनंजया रूपे विणका छाया जया परी. then immediately he says, पण ती प्रकृती आपण या, ती प्रकृती पण मीच आहे वेगळी न उरे धनंजया रूपे विणका छाया जया परी. without the main body can there be a shadow? So Prakriti is nothing but Shiva and Prakriti are like that. Like Prakriti is Shiva's shadow. So if Shiva was not there, Prakriti is not there. So Prakriti exists because of Shiva. That's what he's saying. So he says first it's like an observer, and then you realize this is nothing but you only. So that is how beautifully he says. ऐसेनी प्रकृती नाशू जालया जालया कर्म संन्यासू निफसेल अनायसू सकारणू. असं हे अंडरस्टँडिंग आल्यावर की ही प्रकृती आहे आणि हा ईश्वर असं नाही राहत, ते नाश होतो द्वैताचा. आणि मग कर्मसन्यास सायासे अनायासेन सहज एफर्टलेसली होतो. कर्मसन्यास एफर्टलेसली होणं इज संन्यास. Sannyas has to be effortless. If there is constant thing that I have given this up, that is not really giving up. You haven't given up. Oh, I donated $10,000. $10,000. I donated. You have not really donated. You have attached to the idea that you have donated. तुम्ही दिलंय का दान? दान म्हणजे सोडतो आपण पाणी, दॅट इज दान. कन्यादान करताना काय करतात? यू कॅनॉट टेक इट बॅक. दान घेऊ शकतो का परत? मग ते दान कसलं? ते लोन. त्यामुळे दान, सो संन्यस्त करायची सगळी कर्म इज can naturally happen when we have understood. That's what he's trying to say. But we should practice it. They say fake it till you make it. You know. मग कर्म जात गेलिया. Please mute the mic. Chandras, your mic is on. Can you mute it? मग कर्म जात गेलिया मी आत्मा उरे आपण पया.
तेथ बुद्धी घापे करुनिया. ते बुद्धी घापे करुनिया पतिव्रता. बुद्धी अनन्य येणे योगे मज माझी जैरिगे. तै चित्त चैत्य त्यागे मातेची भजे. ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझा ठाई जडले. ठाके तैसे वहिले सर्वदा करी. मग कर्म जात गेलिया मी आत्मा उरे आपणया. Then he stays that I am Atma. Teta buddhi ghape karuniya pativrata. And buddhi is like pativrata. She follows the Atma. She follows. Buddhi ananya yene yoge. Buddhi ananya, na anya. Only this. Yoge mazamaji zairige. Majhat आज जाते. ते चित्त चैत्य त्यागे मातेची भजे. चित्त चैत्य त्यागे. ते माइंडचं असं नाही हे मला असं हवंय मला स्टॉप्स shuts up and then matechi bhaje. It's like, oh, so beautiful this is. It's into that only. ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझा ठाई जडले. चित्त माझा ठाई जडले. ठाके तैसे वहिले सर्वदा करी. He's always like that. Who? The one who has known. One who has known. One who has cognized. One who has, or as they say, realized. As they also say, self-actualized. मग अभिन्न इया सेवा चित्त मियाची भरेल जेधवा. माझा प्रसादू जाणते भा संपूर्ण जाहला. मग त्याचं वेगळं नाही राहत, भिन्नत्व नाही राहत. आणि हाच माझा प्रसाद आहे, संपूर्ण प्रसाद. ते तर सकळ दुःखा धामे भुजी जती जिये मृत्यू जन्मे. तिये दुर्गमेची सुगमे होती तुझ. सूर्याचे निसावाये डोळा सावाईला होये. ते अंधाराचा आहे पाडूतया. तैसे तैसा माझेनी प्रसादे. जीव कणू जयाच्या उपमर्दे. तो संसाराचे नि बाधे बागुले केवी. त्याला हे झाल्यावर मग संसार बागुल बुवा सारखं घाबरू शकतो का त्याला? म्हणून धनंजया तू संसार दुर्गती यया. तरसील माझिया प्रसादास्तव. म्हणून धनंजया तू या संसाराच्या दुःखापासून तरशील माझ्या प्रसादामुळे. आणि प्रसाद सांगितलं ना काय आहे? संपूर्ण प्रसाद बाय नोईंग युअर सेल्फ, ट्रू सेल्फ. नेदिसी टेको सॉरी अथवा अहम भावे. माझे बोलणे हे आघवे. काना मनाची आशिवे नेदिसी टेको. तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहासी ते हो निवावो. देह संबंधाचा धावो वाजेल अंगी. अथवा हन अहम भावे. आणि जर तू अहंकारने और बिकॉज ऑफ युअर इगो आयडेंटिटी, इफ यू बोलणे हे आगे, इफ यू डोंट लिसन टू मी, काना मनाची शिवे नेदसी, इफ यू लीव इट वॉट एव्हर यू हैव हर्ड, तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहासी ते हो निवावो. that you are nitya mukta, you're always free. That understanding you will go away. देह संबंधाचा धावो वाजेला अंगी. And then you will get all the problems that happen with the identity that you are this limited body. That's what he's saying. जया देह संबंधातु प्रतिपदी आत्मघातु. भुजता उसंतु कहीच नाही. उसंतु कहीच नाही. Always stress, tension. Most popular word, tension. So you will have that. He's saying, if you don't listen to me, then you will, it's definite, most definite.
भुजता उसंतु काहीच नाही. There will be no break from that. Stress. येवडे दारुणे निमणे नवीण निमणे पडेल जरी बोलणे नेगजी माझे. माझं जर ऐकलं नाहीस तर. And Krishna is not saying, Guru doesn't say, oh, you listen to me, huh? I want to prove myself I'm right. No. Guru cares about you. Why does he care? He's realized. Why does he care for your problems? Because it troubles you. Be like, oh, I'll follow the Guru. Go ahead, that's good for you. काय मोठा भाव, मी गुरुचा ऐकत जाईन आता. नका ऐकू, तुम्हाला त्रास होईल. So it is only because for us, they have no reason to take this much efforts. Okay. पथ्य द्वेषिया पोषी जरू का दीप द्वेषिया अंधकारू विवेक देशे अहंकारू पोषुनी तैसा. जो पथ्याचा द्वेष करतो तो रोग पोसतो. पथ्य जो पाळत नाही काय चालतं रे थोडंफार खात. रोग पोसण्याचं ते लक्षण आहे. का दीपद्वेषिया अंधकारू, दीपाचा द्वेष करतो तर अंधकार मिळतो त्याला. विवेक द्वेषे अहंकारू पोषुनी तैसा. विवेकाचा जर द्वेष केला तर अहंकार पोषण करतो. By default it is like de facto. If you are going away from the proper food regimen, you're going to be fat, or you're going to be obese, or whatever, or you're going to have more diseases. It's not that you want diseases, that's why you don't follow, but if you do this, you're going to get it. It's like that. Like you give away the light, you're going to get darkness. Simple. Doesn't get simpler than that. Swadeha nama Arjunu. Now he's coming to the point that he started on chapter 2. Swadeha nama Arjunu, Paradeha nama Swajanu, Sangrama nama Malinu, Papacharu. Arjuna, you are saying Swadeha is Arjuna. Other Natevaik ahed Kitan kin is Paradeha, others bodies. Sangrama nava malino, and the war is not a good thing. Papacharu, and you would be committing a sin. This is the different names that you are given to these particular phenomena. Iyamatiya puliya tigatina name yaya Teunia Dhananjaya na Junze Aisa. Don't fight with these three different names. Me, they, war. No. Don't fight with this understanding. Jiva maji nishtanku karisizo atyantiku to vaya dhadil naisargiku swabhavi vochi tuza. Tuza jiva hai that naturally will want to fight, because naturally swabhavachi tuza, that is your nature. So you have to fight. Your body will be inclined to fight. Ani मी अर्जुनो हे आत्मिक ययावधू करणे हे पातक हे माया वाचुनी तात्विक काही आहे. मी अर्जुन आहे आणि मी वध करणार आणि मी पातक करणार, हे मायामुळेच तू बोलतोय. असं तात्विक आत्म तत्वाच्या कॉन्टेक्स्टनी दिस इज नॉट ट्रू. आधी झुंजार तुवा होवावे, मग झुंजावया शस्त्र घेयावे, कान झुंजावया करावे देवांगण. आधी म्हणालास की झुंज करणार. फर्स्ट यू सेड अर्जुना की आय विल फाईट. मग झुंजावया शस्त्र घेयावे. देन यू सेड ओके आय विल टेक दी शस्त्र, आय टेक द वेपन्स. मग तू म्हणाला की हा मी अर्जुना कृष्णा मी शस्त्र घेतो. कान झुंजावया करावे देवांगण. And now you're saying that you don't want to fight. Why all this
drama. He's saying, why are you making all this drama? First you said, oh, I'll fight. Then you went and took the weapons. Okay, let me see who's come to fight me. And now you are doing all this drama of crying. म्हणवनी न झुंजणे मनसी ते वायाणे ना मानू लोकपणे लोकदृष्टी ही. You are saying that you don't want to fight, but even from people's point of view, that's wrong. Forget about the ultimate point of view. Even from regular व्यवहार, that's wrong. तरी न झुंजे ऐसे निष्टंकिसी जे मानसे ते प्रकृती अनारसे करविलची. He's saying even if you decide not to fight, this prakriti will force you to do it because that is your nature. Then he explains, Pai purve vahata pani पविजे पश्चिमेचे वाहणी तरी आग्रहो उरेते आणि आपुलिया देखा. If the water is moving towards east and you decide to go in opposite direction because you are determined, only your determination will remain, but it will not happen because you are going in opposite direction of the nature. का साळीचा कणू म्हणे मी न उगवे साळीपणे तरी आहे या न करणे स्वभावासी. स्वभावासी तांदूळ आहे, तो जमिनीत टाकलाय, पण तू म्हणतोय ना मला तांदूळ नाही, मला गहू व्हायचंय. नॉट शक्य. का साळीचा कणू म्हणे मी न उगवे साळीपणे तरी आहे आन करणे स्वभावासी. खरंच प्रत्येकाला त्याच्या स्वभावाप्रमाणे आपण जगू दिलं पाहिजे. स्वभाव. To get the best out of the स्वभाव should be the choices. We cannot be like others. We are unique. Millions of leaves. For one tree, there will be thousands and thousands of leaves. Every leaflet is unique. Every branch is unique. How can we all be similar? To respect it. I'm saying you cannot, you have to. That is the importance. And say Prakriti Anari se karavi lachi, he's saying it. Nature will make you do it. Okay. So powerfully he says it. Taisa kshatra samskara siddhi siddha prakriti घडिलासी प्रबुद्धा आता नुठी मनसी हा धांदा परी उठवी जशीची तू. तुझ्यावर एवढे क्षात्र संस्कार सिद्धी झाले आहेत, प्रकृती तशी तुझी घडली आहे त्या संस्कारातून. अजून आता न उठी म्हणसी हा कसला धंदा, काय बोलतोस तू. परी उठवी जशीची तू, परी उठवी जशीची तू. पै शौर्य तेज दक्षता. आठवतंय ना शास्त्र धर्माचे पॉइंट सांगितले होते. शौर्य तेज दक्षता एवं आदिक पंडुसुता अँड एक्सेट्रा. पंडुसुता अर्जुना गुण दिदले जन्मता प्रकृती तुझ. हे गुण प्रकृतीने दिलेत तुला जन्मता. तरी तयाचिया समावया अनुरूप धनंजया न करती उगलिया न येल असो. त्याच्या अनुरूप जर तू केलंस तर नो प्रॉब्लेम, नाही तर मग तुला त्रास होईल. म्हणवनिया तिही गुणी बांधिलासी तू कोदंड पाणी. त्रिशुद्धी निगसी वाहणी क्षात्राची या 3 गुणांनी तू बांधलेलास.
कोदंड पाणी, कोदंड इज दी धनुष्य, आणि पाणी म्हणजे हात. कोदंड इज द नेम ऑफ दॅट धनुष्य. त्रिशुद्धी निगसी वाणी क्षात्राची, त्रिवार सत्य. दिस इज हाव इट इज. नाही नाही नाही, मला ना मी बॉल असा खाली टाकला की तो खाली गेलाच नाही पाहिजे, ग्रॅव्हिटी नाही पाहिजे. नो, दिस इज हाव इट इज. दीज आर द लॉज. ना हे आपुले जन्ममूळ, न विचारितची केवळ, न झुंजे ऐसे अढळ. व्रत जरी घेसी तरी बांधोनी हात पाये, जोरती घातला होये तो न चले तरी जाये, दिगंता जेवी. ओके, तू जर म्हणाला की हे बघ अर्जुना, तू म्हणालास की हे माझं जन्ममुळाने मिळालेलं पण मला आता नाही करायचंय, असं तू डिसाईड केलंस, तरी तुझी परिस्थिती कशी होईल की हातपाय बांधलेत तुझे आणि रथामध्ये टाकले तर रथ जाणारच. सो यू विल बी टेकन इन दॅट डिरेक्शन because of the gunas of your body. It will make you do those things. You will be constantly in conflict. कसं होईल? इतकं महत्व आहे स्वभावाला. रे, आणि गुरु आहेत ना, ते तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्हाला करायला काय काय देतात. Guru gives you the job that is according to your nature. That I know. Or he gives you the opportunities or space, and I would say the courage, dhairya, to accept who you are, how you are, and work on that. You're very comfortable in your skin. Guru gives you that comfort in your skin. And we don't have to worry, तो काय करतो, हा काय करतो, आपण आपल्याकडे एवढे पैसे नाहीत, तो आपल्या आधी त्याचं हे झालं, मग असं काय. It's a comparison. Who cares? Only we care. No one else cares. Unnecessary. We waste so much of time in, हा काय बोलतोय, तो काय बोलतोय. I don't know. Anyways, that is something that we have to be really be aware. And he says, हात पाय बांधलेत रथामध्ये जसं, तैसा तू आपुलिया कडुनी, मी काहीच न करी म्हणोनी, ठासी परी भरम वसेनी, तूची करिसी. उत्तरू वैराटीचा राजा, पळता तू का निघाले आसी झुंजा. हा क्षात्र स्वभाव तुझा, झुंज देईल तुझ. तू म्हणालास असं तरी तुझ्याकडनं करूनच घेईल प्रकृती. तुला आठवतंय का रे अर्जुना, तो वैराटीचा राजा जेव्हा त्याच्यावर तो पळत होता फाईट करायला, मग तू का गेलास त्याला मदत करायला? तुला बोलवलं होतं त्याने? नाही, तुझा स्वभावच आहे तो. यू वेंट टू हेल्प हिम. नो, आय विल फाईट फॉर यू. महावीर अकरा अक्षौहिणी, तुवा येके नागविले रणागणी, तो स्वभाव कोदंड पाणी, झुंजविल तू ते. तू महावीर 11 आर्मीज तू एका वेळेस झुंजलेस, तो तुझा स्वभावच तुला झुंजवणारच. हा गा रोगो काही रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजे बळिया, अदृष्ट जेणे. काय रोग्याला रोग आवडतो का? दरिद्र्याला दारिद्र्य आवडतं का? पण त्यांचे भोग असतात ते त्यांना भोगायलाच लागतात. तसं हे तुझं जे मिळालंय तुला, ते तुला भोगायचंच आहे. ते अदृष्ट, अनारिसे, अदृष्ट मीन्स दॅट यू डोंट सी इट. ते फळ जे प्रत्येक क्षणी फळत जातात. अनारिसे न करील ईश्वर वशे, तो ईश्वर हुई असे हृदयी तुझ्या. तो अदृष्ट अनारिसे ते करील, तू ते शरीर करतं जेव्हा ईश्वराचं ते तुझ्या हृदयात असतं. इन अदर वर्ड्स, प्रकृती कीप्स डुईंग इट.
सर्वभूतांच्या अंतरी हृदया महा अंबरी चिदवृत्तीच्या सहस्रकारी उदयाला असे जो अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशुनी अशेष अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय षडपदाचारी जीव भराते असो रूपक हे तो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारू पांघरोनी निरंतरू उल्हासत असे. अरे हा जो प्रकाश आहे आत्माचा तोच जीव झालाय आणि तोच बाकीचं हे जे सगळी प्रकृती आहे ना त्याला चालवतोय. तो सगळी ही प्राणी मात्र आहेत त्यांच्यात तोच अहंकार होऊन त्याने तो सगळं चालवतोय. तोच ईश्वर आहे, तोच चालवतोय. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र हिज मेकिंग यू कंट्रोलिंग. बाहेर नटी छाया विचित्र 84 लक्ष आणि बाहेर युअर सिंग ओ हा जन्मला याचं असं झालं त्याचं तसं झालं. इट्स ऑल द प्ले ऑफ हिम. तया ब्रह्मादि कीटाता अशेषही भूत जाता देहाकार योग्यता पावोनी दावी. फ्रॉम ब्रह्मा to a small ant, everything is he. तेथ जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे ते भूततया आरुडे हे मी म्हणोनी. मग जे देह त्याला मिळतं त्याच्यात ते रूप मी आहे असं तो समजून तो जीव काम करतो. सूते गुंतले तृणेची बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके जळी तया परी देहाकारे आपणेची दुसरे देखोनी जीव आविष्कारे आत्मबुद्धी. सुताला बांधतात. ग्रास असेल त्याला आपण ग्रासनीच बांधतो तसं हे देह आहे ते आपणच आपल्याने बांधतो. जस्ट गिव्हिंग एक्झाम्पल. ऐसेने शरीराकारी यंत्रीभूते अवधारी वाहुनी हालवी दोरी प्राचीनाची तेथ जया जे कर्मसूत्र मांडूनी ठेविले स्वतंत्र ते तिये गती पात्र होची लागे. म्हणजे त्याने आधीच्या कर्मांनी ते सूत्र बांधलेलं असतं त्याप्रमाणे तो चालतच राहतो. मांडूनी ठेविले स्वतंत्र ते तिये गती पात्र होची. त्याच्याच गतीने तो पुढे जात असतो स्वतःच्या पूर्वकर्मांमुळे. आपल्याला वाटतो मलाच का असं हेच का तसं. ऑल द चॉईसेस दॅट वी हॅव मेड इन द पास्ट. आपण नाही कधी कधी आपण स्वतःच बोलतो हा मला हे द्या हे नको होत. ह्याचं नाही होत. कर्मामध्ये हे द्या ना मग हे द्या. अमेरिकेत जायचं हो पण अमेरिकेमध्ये ना मला ते इंडिया सारखं पण नाही पाहिजे. आय वॉन्ट थिंग्स लाईक इंडिया इन अमेरिका. नो, you get America. You get India, it comes with all the package. तिथे मला space, I don't get my space in India. Okay, don't cry. You got everything in one thing. Even in that we'll complain. Anyways. किंबहुना धनुर्धरा भूता ते स्वर्ग संसारा माझी भोवंडी तृणेवारा आकाशी जैसी भ्रामकाचे निसंगे जैसा लोहो वेडारिगे तैसा ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते जैसे चेष्टा आपुलिया समुद्रादिक धनंजया चेष्टती चंद्रादिया सन्निधी येकी तया सिंधू भरिते दाटे सोमकांतू पाझारू फुटे कुमुदा चकोरांचे फिटे संकोचू तो तैसी बीज प्रकृती वशे अनेके भूते एकीशे चेष्ट विजती तो असे तुझ्या हृदयी. सगळं वेगवेगळ्या गोष्टी होतात. कमळ पण तोच आहे. तो भ्रमर आहे तर परागकण घ्यायला तो पण तोच आहे.
समुद्र पण तोच आहे, चंद्र पण तोच आहे आणि चंद्रामुळे समुद्रामध्ये लाटा येतात ते पण तोच आहे. सो एव्हरीथिंग ही इज जस्ट हॅव्हिंग डिफरंट फॉर्म्स अँड दिस होल थिंग इज गोइंग ऑन. अर्जुनपण न घेता संतोष पण, अर्जुन पण, means don't take that identification. अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पंडुसुता, उठतसे ते तत्वता तयाचे रूप, या लागी तो प्रकृती ते प्रवर्तर प्रवर्तवील हे निरुते, आणि ते झुंजवील तू ते न झुंजसी जरी. ते तत्व जे आहे ते प्रकृती थ्रू झुंजणार. That consciousness, that ultimate self is going to act through this prakriti. Whether you want to or not, it will fight. म्हणून ईश्वरू तो गोसावी, तेणे प्रकृते हे नेमावी, तिया सुखे राबवावी, इंद्रिये आपुली. त्यामुळे ईश्वर तो गोसावी, ही इज डिटॅच्ड ईश्वर, आणि प्रकृती हे नेमावी. प्रकृती ॲज अकॉर्डिंग टू द रूल्स वर्क. So we should exhaust our organs of actions or our senses in that process, because we have to serve Prakriti. We are Prakriti. तू करणे न करणे दोन्ही, लावणी प्रकृतीच्या मानी, प्रकृती का आधीनी हृदयस्थ जया. तू करणं न करणं सगळं प्रकृतीच्या अधीन असतं, आणि प्रकृती माझ्या अधीन आहे. तया अहम वाचा चित्त अंग, देवनिया शरण रीग, महोदधी का गांग रिगाले जैसे. अहम वाचा हे चित्त जे अंग आहे, हे शरण माझ्यामध्ये कर, आणि जशी गंगा शरण जाते समुद्राला आत, मग तयाचेनी प्रसादे, मग त्या प्रसादानी शरणानी सर्वोप शांती प्रमदे, कांतु होनिया स्वानंदे, स्वरूपी च आतू यू विल बी ॲट पीस. स्वरूपची रमसी, विल बी एन्जॉईंग. संभूती जेणे संभवे, विश्रांती जेथे विसंवे, अनुभूती ही अनुभवे अनुभव जया. That because of which everything is comes out. That because of which even the peace rests in peace. That because of which the experience rests in experience. That ultimate self. तिये निज आत्मपदी चारावो, होनिया ठाकसी अव्ययो, म्हणे लक्ष्मी ना हो पार्था तू. Beauty. Saying that way you become the king of that self, and by becoming that you become avyayo, you become indestructible. म्हणे लक्ष्मी ना हो पार्था तू, लक्ष्मीकांत शारंगधर ऋषिकेश, Krishna says so. Very beautiful. This, we are really coming towards the end now, because today he brought the point of second chapter ki कसं तू हे war fight केलं पाहिजेस. It's all coming together now, right? Okay. Om Purnamada Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnamevavashishyate. Om Shanti Shanti Shanti.
हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। Open your eyes. हरि ओम।